10 फेब्रुवारी 2026 सकाळची वेळ. पुण्याच्या मांगडेवाडी परिसरात शांतता एका किंकाळीने भंग पावली. स्थानिकांना 55 फूट खोल खाडीमध्ये एका महिलेचा मृतदेह तरंगताना दिसला. कुतूहल म्हणून जवळ गेलेल्या लोकांच्या काळजांचा ठोका चुकला. तो एका महिलेचा मृतदेह होता. तातडीने भारतीय विद्यापीठ पोलिसांना फोन करण्यात आला. डोंगरदऱ्याचा परिसर, खोल खदान आणि समोर निश्चित पडलेला महिलेचा मृतदेह. सुरुवातीला वाटलं की वैतागून कुणीतरी आपली जीवनयात्रा संपवली असावी. पोलिसांच्या नजरेला काहीतरी वेगळं दिसत होतं. हे प्रकरण आत्महत्या नव्हतं, तर एका अत्यंत क्रूर कटाचा शेवट होता. ही महिला कोण होती? तिला त्या खदानीत कोणी फेकलं? आणि त्या काळोख्या रात्री डोंगरावर असं काय घडलं होतं ज्यामुळं पुण्यासारखं शहर हादरलं गेलं? नेमकं पाहू ह्या रिपोर्टमध्ये. नेमकं ती महिला कोण होती, तिच्या बाबतीत नेमकं काय झालं होतं, तेच आपल्याला सविस्तर जाणून घ्यायचं आहे. महिलेची ओळख पटवणं हे पोलिसांसमोर पहिलं मोठं आव्हान होतं. पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज तपासण्यास सुरुवात केली. तांत्रिक तपासात पोलिसांच्या हाती असे काही धागेदोरे लागले की ज्याने तपासाची दिशाच बदलली. खदानीत पडलेली ती महिला स्वतः तिथे गेली होती का? तर ती स्वतः तिथे गेलेली नव्हती, कारण तिथं तिला आणलं गेलं होतं. आणि तिला आणणारा एक नव्हता, तर तब्बल 6 जण या भयंकर कारनाम्यामध्ये सामील झालेले होते. आणि एका पाठीमागो एक 6 आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. तपासाच्या मुळाशी गेल्यानंतर समोर आली शफियाची कहाणी. आता नेमकी ही शफिया कोण होती? ती त्या ठिकाणी काय करत होती? आणि तिला हे 6 जण कशासाठी घेऊन गेले होते? तर ती तारीख होती 8 फेब्रुवारी 2026ची. रात्र झालेली होती. कोंडवा परिसरात कान्हा चौकात एक महिला उभी होती. तिचं नाव होतं शफिया. शफिया देहविक्रीचा व्यवसाय करायची. त्या रात्री ती प्रचंड नशेत होती. इतकी की तिला स्वतःला देखील सावरता येत नव्हतं. घरी जाण्याचा रस्ता देखील तिला सापडत नव्हता. त्या ठिकाणी ती फक्त बेधुंद अवस्थेत दिसली होती. नेमकी हीच वेळ साधली गेली. त्या ठिकाणी 3 तरुण आले. केशव कमलेश चौधरी वय वर्ष 20 वर्ष, सोन्या लक्ष्मण पवार वय वर्ष 18 आणि अब्दुल मोहम्मद शेख वय वर्ष 23. या तिघांनी शफियाला त्या ठिकाणी पाहिलं. या तिघांची नजर त्या शफियावर पडली. आजूबाजूला सामसूम होतं. त्यांनी शफियाला घेरलं. शफियाला वाटलं की हे तिचं गिराईक आहे. तिने त्यांच्यासोबत लॉजवर जाण्याची तयारी दर्शवली. पण या तिघांच्या डोक्यात काहीतरी वेगळंच शिजत होतं. शफिया गाडीत बसली, पण गाडी लॉजकडे न जाता मांगडेवाडीच्या डोंगराकडे वळाली. शफियाने नशेतही विचारलं, आपण डोंगराकडे का जातोय? पण तिचं ऐकतंय कोण? मध्यरात्रीच्या सुमारास हे तिघेजण तिला निर्जन स्थळाच्या डोंगरावर घेऊन गेले. तिथे गेल्यावर त्यांनी पुन्हा दारू पिण्यास सुरुवात केली. आणि मग काय, केशवने आपल्या इतर 3 मित्रांना फोन लावला. आम्ही या परिसरात आलेलो आहोत, या डोंगर परिसरात आहे, तू या ठिकाणी ये. आणि त्यानंतर महादेव अर्जुन वराडे वय वर्ष 40, साई अमित पुजारी वय वर्ष 19 आणि सोहेल हनीफ खान वय वर्ष 20 हे तिघेही काही वेळात त्या डोंगरावर पोहोचले. आता सुरुवातीला 3 जण होते. आता तिघांची पुन्हा त्यामध्ये भर पडली. असे एकूण 6 पुरुष आणि 1 महिला त्या ठिकाणी मध्यधुंद अवस्थेत होती. 6 जणांना पाहून शफियाची तर शुद्धच हरपली. तिने जेवढी काही नशा केलेली होती तिची पूर्ण नशा त्या 6 जणांना पाहून उतरली आणि तिला धोक्याची जाणीव झाली होती. आता काय करावं? या ठिकाणाहून तर तिला एकटीला बाहेर पडता येत नव्हतं. त्या ठिकाणाहून ती जाऊ शकत नव्हती, कारण मध्यरात्र झालेली होती. जरी शफिया ही वेश्या व्यवसाय करत असली तरी त्या 6 जणांना समोर पाहून तिनं शारीरिक संबंध ठेवण्यास स्पष्ट नकार दिला. तिने हे सर्वांना विरोध केला. पण नशेत धुंद असलेल्या त्या 6 नराधमांना शफियाचा विरोध सहन झाला नाही. डोंगराच्या शांततेच्या शफियाचा आवाज दाबला गेला. वादावादीचं रूपांतर हाणामारीत झालं. 6 पुरुषांच्या ताकदीपुढं ती एकटी महिला शफिया काय करणार? मारहाण इतकी गंभीर झाली होती की त्या डोंगरावरच शफियाची हालचाल बंद झाली. त्याच ठिकाणी ती गतप्राण झाली. आरोपी घाबरले. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी आता शक्कल लढवायला सुरुवात केली. त्यांची ही नशा आता जवळपास उतरू लागली होती. शफियाचा मृतदेह त्यांनी जवळ घेतला. 55 फूट खोल दरी त्या ठिकाणी डोंगरावर होती. त्या ठिकाणी त्या 6 जणांनी तिला उचललं आणि त्या 55 फूट खोल दरीमध्ये फेकून दिलं.
आपण जो काही कारनामा केला, हे 55 फूट खोल दरीत आता शफियाचा मृतदेह पडलेला आहे, तो त्या ठिकाणाहून कुणी शोधून काढणार नाही अशी खात्री या 6 जणांना पटली होती. पण म्हणतात ना, कायदा लांब असतो, पण त्याचे हात देखील तेवढेच पोलादी असतात. 10 फेब्रुवारीला मृतदेह सापडला होता आणि 12 तारखेपर्यंत 6 आरोपी देखील गजाआड करण्यात आले होते. मात्र हे केलं कसं? पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केलं की या ठिकाणी त्या महिलेवर सामूहिक अत्याचार झालेला नाही, परंतु ज्या पद्धतीनं तिने हे सर्व करण्यास विरोध केला होता, त्यामुळं 6 जणांना तिनं केलेला विरोध पचनी पडला नाही. त्यामुळं त्यांनी शफिया विरुद्ध टोकाचं पाऊल उचललं आणि त्या ठिकाणी तिची हत्या करण्यात आली. मित्रांनो, शफियाचा व्यवसाय काय होता? ती दारू प्यायची होती का? ती दारू प्यायली होती का? हा विषय गौण आहे. विषय हा आहे की एका महिलेने नाही म्हटल्यावर तिचा जीव घेण्याचा अधिकार यांना दिला कोणी? पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात विकृतीचा हा डोंगर कधी थांबणार? वाढत असलेली गुन्हेगारी ही कुठंतरी थांबली पाहिजे हे प्रत्येकाला वाटतं, पण थांबणार कशी हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. मित्रांनो, तुमचं या प्रकरणावर काय मत आहे ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका सत्य घटनेसह. तोपर्यंत सतर्क राहा, सुरक्षित राहा. नमस्कार.